नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या आर्बिटेक मराठी यूट्यूब चॅनलवर. तुम्ही शेतकरी असाल किंवा वडीलपोर्जित जमिनीचे मालक, तर तुमच्यासाठी एक अत्यंत दिलासादायक आणि महत्त्वाची बातमी आहे. भूमी अभिलेख विभागाने वडिलोपार्जित जमिनीच्या मोजणी शुल्कात मोठी कपात करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. जी मोजणी करण्यासाठी तुम्हाला आतापर्यंत हजारो रुपये खर्च करावे लागत होते, ती आता फक्त काही पैशामध्येच तुमची मोजणी आता होणार आहे. शेतकऱ्यांचा मोठा आर्थिक ताण कमी करणारी ही योजना काय आहे? या योजनेचा फायदा घेण्यासाठी तुम्हाला काय करावे लागेल आणि ई-मोजणी व्हर्जन 2.0 म्हणजे काय? ह्या सर्व प्रश्नांची सविस्तर उत्तरे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चला तर मग सुरुवात करूया. तर शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी आणि वडिलोपार्जित जमिनीच्या मालकांसाठी अत्यंत महत्त्वाचा आणि दिलासादायक निर्णय भूमी अभिलेख विभागाने घेतला आहे. वडिलोपार्जित जमिनीच्या हिश्श्याची मोजणी करण्यासाठी आता शुल्कात मोठी कपात करण्यात आली आहे. पहिलं म्हणजे शुल्क कपातीचा निर्णय आणि अंमलबजावणी कशी असेल पहा. जुने शुल्क ह्यापूर्वी वडिलोपार्जित जमिनीच्या मोजणीसाठी प्रत्येक पोट हिश्श्यासाठी ₹1000 ते ₹15,000 पर्यंत शुल्क आकारले जात होते. ज्यामुळे शेतकऱ्यावर मोठा आर्थिक ताण पडत होता. नवीन शुल्क आता प्रति हेक्टर हिस्सा केवळ ₹200 इतके माफक शुल्क निश्चित करण्यात आले आहे. अंमलबजावणी ही म महत्त्वपूर्ण योजना भूमी अभिलेख विभागाने संपूर्ण राज्यभर लागू केली आहे. 2026 पासून संपूर्ण राज्यात आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये ही योजना शेतकऱ्यांसाठी लागू होणार आहे. म्हणजे आता तुम्ही समजा तुमच्या वडिलाच्या नावावरची जमीन आहे. म्हणजेच 10 एकर जमीन आहे असं समजा आणि त्यामध्ये तुम्ही जर दोघे किंवा तिघे, चौघं असे 5 जण जर भावंड असाल आणि तुम्हाला ते वाटणी करून घ्यायचं असेल आणि जर तुम्ही आता वाटणी करून घेत असताना ती जमीन किती आहे, प्रत्येक भावासाठी किती येईल, हे मोजमाप करून घेण्यासाठी तुम्हाला आता फक्त ₹200 द्यावं लागणार आहेत. मोजणी करण्यासाठी हा भूमी अभिलेख विभागाचा नवीन निर्णय आहे. तुम्हाला 1 ते ₹15,000 पर्यंत पूर्वी पैसे द्यावा लागणार होता. आता तो द्यायचा नाही. फक्त ₹200 प्रत्येक जणी द्यायचा आहे. हे आता शेतकऱ्यांना लक्षात घ्या. शेतकरी मित्रांनो, तुम्ही म्हणत असाल, की ही योजना कशी लागू असेल, ह्याचं अर्ज कुठं करायचं? हे कशामध्ये समावेश केला आहे पहा. ही समावेश केला आहे ई-मोजणी व्हर्जन 2.0 च्या समावेश करण्यात आलेले आहे. भूमी अभिलेख विभागाच्या महाभूमी अभिलेख ह्या संकेतस्थळावर एकत्र कुटुंब, पट, हिस्सा मोजणी ह्या प्रकारात ई-मोजणी व्हर्जन 2.0 ह्या संगणक प्रणालीचा समावेश करण्यात आलेला आहे. म्हणजे तुम्हाला ई-मोजणी व्हर्जन 2.0चं एक पोर्टल आहे. त्यामध्ये एकत्र कुटुंब, पट, हिस्सा ही मोजणी एक ऑप्शन आहे. तिथून तुम्ही सुद्धा अर्ज करू शकता. त्यांनी ते नवीन ऑप्शन ॲड केलं आहे. ई-मोजणी व्हर्जन 2.0च्या ह्यामध्ये. ह्या प्रणाली ह्या प्रणालीमुळे जमिनीच्या मालकी हक्काबाबत स्पष्टता येण्यास मदत होईल. तसेच पोटहिस्सा मोजणीची प्रक्रिया सुलभ आणि जलद होणार आहे. तर ह्यामध्ये तिसरं म्हणजे शेतकरी मित्रांनो, योजनेचा मुख्य उद्देश आणि फायदे हे जाणून घ्या. हा निर्णय कुटुंबाअंतर्गत जमिनीच्या वाटणीमुळे होणार वाद कमी करण्यासाठी आणि वाटप कायदेशीर आधारावर करण्यासाठी घेण्यात आला आहे. अनेकदा वडिलोपार्जित जमिनीची कागदोपत्री वाटप केले जाते, परंतु त्याला कायदेशीर आधार प्राप्त होत नाही. भविष्यात ह्यामुळे वाद निर्माण होतात. हे वाद कमी करण्यासाठी ही योजना लागू करण्यात आली आहे. ह्यामुळे कुटुंबाअंतर्गत जमिनीच्या वाटणीसह आणि हद्दी निश्चित करण्यासाठी कायदेशीर वाटप निर्माण होण्यास मदत मिळेल. त्याच्यानंतर आता ह्यामध्ये चौथं
पॉइंट आहे. मोजणीसाठी आवश्यक बाबी आणि प्रक्रिया. म्हणजे तुम्ही मोजणीसाठी कुठे अर्ज करू शकता, त्याची बाबी काय आहे हे जाणून घ्या. त्यामध्ये आवश्यकता. अर्ज करताना वाटणीदारांनी पार्टिशन होल्डर्स म्हणजे तयार केलेले वाटणीपत्र तहसीलदार यांच्या परवानगीने केलेले असावे किंवा नोंदणीकृत रजिस्टर केलेले असावे. तपासणी. अर्ज जोडल्यानंतर भूमी अभिलेख विभागाच्या मुख्य कार्यालयातील सहाय्यक अधिकारी सदर वाटणीपत्र तपासून पाहतील. व्याप्ती. ही योजना केवळ शेतजमिनीसाठीच नव्हे तर सिटी सर्वे, शेअर भूमापनसाठी देखील लागू करण्यात आली आहे. म्हणजेच तुम्ही म्हणत असाल की फक्त हे शेतकऱ्यांसाठी योजना असेल, तर नाही. हे सिटी सर्वे म्हणजे जर तुम्ही सिटीमध्ये तुमच्या फ्लॅटसाठी जागा घेतला असेल, तिथं घर बांधण्यासाठी जागा घेतला असेल, त्याचीसुद्धा त्यामध्ये सुद्धा एका प्लॉटमध्ये दोघं भाव असतील किंवा तिघं असतील, तर त्यांचीसुद्धा मोजणी करण्यासाठी फक्त ₹200च लागणार आहे. आणि जर गावामध्ये म्हणजे तिथं सुद्धा म्हणजे तुम्ही शेतकरी असाल, चौघं भावंड असाल, तर त्यामध्ये वाटणी करायची असेल, तर सुद्धा तुम्हाला ₹200 लागणार आहे. हे गावी शहरी दोन्ही ग्रामीण शहरी म्हणजे दोन्हीकडे ही योजना लागू असणार आहे. ही भूमी अभिलेख विभागाने हा निर्णय घेतलेला आहे. फक्त ₹200 मध्ये ही मोजणी होणार आहे शेतकरी मित्रांनो. तर भूमी अभिलेख विभागाने घेतलेला हा निर्णय खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांसाठी दिलासादायक आहे. केवळ ₹200 मध्ये मोजणी सुविधा उपलब्ध झाल्यामुळे कुटुंबातील जमिनीचा वाटपचे प्रश्न आता कायदेशीर आणि कमी खर्चात मार्गी लागतील. हा निर्णय 19 नोव्हेंबर 2025 रोजी घेण्यात आला असून तो संपूर्ण राज्यात लागू झालेला आहे. 2026 पासून तर संपूर्ण कुठेही ही योजना लागू नाही असे ऐकायला मिळणार नाही. कारण जी योजना आत्ता सुरू झाल्याने काही-काही जिल्ह्यामध्ये अजून योजना आली नसेल. परंतु 2026 पासून संपूर्ण राज्यात ही योजना लागू होणार आहे. वडिलांपूर्जित जे जमीन वाटप पैसा आहे ते ₹200 होणार आहे. तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली असल्यास लगेच व्हिडिओला लाईक करा आणि ही महत्त्वाची बातमी तुमच्या सर्व शेतकरी मित्र आणि नातेवाईकांपर्यंत शेअर करायला विसरू नका. अशाच नवीन-नवीन आणि महत्त्वपूर्ण माहितीसाठी आमच्या आरबी मराठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेल आयकॉन नक्की दाबा, जेणेकरून कोणतेही अपडेट तुमच्याकडून मिस होणार नाहीत. भेटूया लवकरच पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.